नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केलं आहे. याला पाठिंबा दर्शवण्यासाठी बेळगावात उद्या रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावर भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल मराठा समाजातर्फे करण्यात आलेल्या आवाहनात सीमा भागातील मराठा आणि मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे सांगण्यात आले आहे. एक मराठा लाख मराठा या निर्धाराने आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याचं आवाहन बेळगाव सकल मराठा समाजाने केले आहे. कित्तूर पोलिसांनी दरोडा आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी रमेश किल्लार याला अटक करण्यासाठी शनिवारी सकाळी कारवाई केली असता आरोपीने प्रतिकार करत पोलीस हवालदारावर चाकूने हल्ला केला. बचावात्मक कारवाई करत पोलिसांनी आरोपीच्या पायावर गोळी झाडली. ही घटना शनिवारी सकाळी 6 वाजता कित्तूर शहराच्या बाहेरील भागात घडली. पोलिसांची टीम आरोपी रमेश किल्लार याला अटक करण्यासाठी गेलेली असताना त्याने अचानक चाकू काढून हवालदार शरीफ दफेदार यांच्यावर हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गोंगाळी यांनी हवेत गोळी झाडून इशारा दिला. मात्र आरोपीने त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी बचावात्मक उपाय म्हणून गोळी झाडली, जी थेट आरोपीच्या पायात लागली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तात्काळ बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कित्तूर पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. वंटमुरी बेळगाव येथील सरकारी रुग्णालयात शनिवारी एका बाळंतिणीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत महिलेचं नाव निकिता मादर असं असून तिने कन्येला जन्म दिल्यानंतर काही वेळातच तिचं निधन झालं. प्रसूतीची वेळ जवळ आल्यामुळे निकिता मादार हिला गेल्या शुक्रवारी प्रथम बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र नैसर्गिक प्रसूती शक्य नसल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी व सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी वंटमुरी येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे शस्त्रक्रियेद्वारे तिची प्रसूती करण्यात आली. मात्र प्रसूतीनंतर तिची प्रकृती झपाट्याने बिघडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला. निकिता मादार यांचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. या घटनेची नोंद माळमारुती पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सव काळामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या हेतूने काल शुक्रवारी पुन्हा एकदा शहरामध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी पथसंचलन झाले. श्री गणेशोत्सव काळामध्ये बेळगावमधील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांसह परगावचे नागरिक प्रचंड संख्येने गर्दी करत असतात. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्या अनुषंगाने काल शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा शहरातील विविध मार्गांवर रॅपिड अॅक्शन फोर्स आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे पथसंचलन करण्यात आले. बेळगावमध्ये येत्या 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी शाळांना पूर्ण दिवस सुट्टी जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शाळा बंदमुळे अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी शनिवारची शाळा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येणं आणि परत जाणं कठीण होईल असं समितीचं म्हणणं आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीही अत्यल्प राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर शनिवारी शाळा भरवण्याऐवजी त्या दिवशी सुट्टी जाहीर करावी अशी विनंती समितीने निवेदनाद्वारे केली आहे. किमान सकाळी एक सत्र घेऊन दुपारची शाळा बंद ठेवावी असंही निवेदनात सुचवण्यात आलंय. हा निर्णय गणेशोत्सवाच्या पारंपरिक उत्साहाला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला पूरक ठरेल असंही समितीचं म्हणणं आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना मनोहर हुंद्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी शिवाजी हवालनाचे प्रवीण रेडकर, अशोक घगवे, मोतेश बारदेसकर, सूरज जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
घरोघरी चाललीये तयारी, आरास, सजावट आणि बाप्पासाठी खास शृंगार. म्हणूनच डीके हेरेकर ज्वेलर्स घेऊन आलेत आपल्या बाप्पासाठी चांदीचे दागिने आणि पूजेचे साहित्य. किरीट, जास्वंद हार, श्रीमंत हार, कर्णफुले, मोदक, त्रिशूळ, पाश, दुर्वा आणि बरच काही. बाप्पाच्या शृंगारासाठी हवं ते सगळं येथेच डीके हेरेकर ज्वेलर्स मध्ये. तसंच पूजेसाठी लागणारी सर्व प्रकारची शुद्ध चांदीची भांडी आता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध. संपर्क डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव. या गणेशोत्सवात आपल्या बाप्पाला द्या भक्तीचा रुपेरी स्पर्श. चव्हाट गल्ली, बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या बेळगावचा राजा या नावाने प्रसिद्ध असलेल्या गणरायाची आरती शुक्रवारी रात्री पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाली. यावेळी बोलताना आयुक्त बोरसे यांनी सांगितले की गणेशोत्सव हा युवकांसह सर्व नागरिकांसाठी एकात्मता, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा प्रतीक आहे. या उत्सवात शांततेचं व उत्साही वातावरण टिकवणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी हा सण उत्साहात साजरा करावा, मात्र प्रशासनाच्या नियमांचं पालन करणंही तितकंच महत्वाचं आहे. कार्यक्रमाच्या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रताप मोहिते, विश्वजित हसबे, सुनील जाधव, दिगंबर पवार, प्रज्वल पाटील, प्रवीण धामणेकर, उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते. मेहनत, आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा हाच उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा मार्ग असून काळजात स्वप्न आणि मनगटात धमक असेल तर आपण कोणत्याही स्वप्नाला सत्याकडे घेऊन जाऊ शकता, असे युवा व्याख्याते प्राध्यापक युवराज पाटील यांनी सांगितले. संजीवनी फाउंडेशन आयोजित उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना उद्देशून बोलत होते. या मार्गदर्शन शिबिराच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत संजीवनी पोद्दार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय अंकिता राजोरे यांनी करून दिला. यावेळी व्यासपीठावर संस्थापिका डॉक्टर सविता देगिनाळ, ज्योती कॉलेजचे प्राचार्य एस पाटील आणि चेअरमन मदन बामणे उपस्थित होते. मदन बामणे यांनी युवराज पाटील आणि एस पाटील यांचा भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला. शिवाजीनगर दुसऱ्या गल्लीतील गणेश मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त भव्य असा काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. सालाबादप्रमाणे हे मंडळ दरवर्षी विविध धार्मिक मंदिरांच्या प्रतिकृती सादर करत असते. यंदाही त्यांनी अत्यंत आकर्षक व भक्तिभावाने सजवलेले काशी विश्वनाथ मंदिर उभं करून नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाजीनगरातील या देखाव्याला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूर यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आहे. रविवारी शहरातील छत्रपती शिवाजी उद्यानापासून सुरू होणाऱ्या सकल मराठा समाजाच्या मोर्चामध्ये बहुसंख्येने हजर राहण्याचा निर्णय बैठकीने घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी एपीएमसी सदस्य वामनराव पाटील हे होते. प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी मराठा समाजाचे आंदोलनाचा विद्यार्थ्यांना जास्त फायदा होणार असून या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय राहणार असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत माजी उपाध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी, युवा नेते दत्ता उघाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पावले यांनी विचार व्यक्त केले. या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य दयानंद उघाडे, राकेश परीट, माजी तालुका पंचायत सदस्य चांगदेव परीट, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, सूरज गोरल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव बार असोसिएशन आपल्या 150व्या वर्धापन दिनाचा भव्य सोहळा साजरा करण्याच्या तयारीत आहे. या निमित्ताने असोसिएशनचे सदस्य अधिवक्ता श्यामसुंदर पत्तार, अधिवक्ता नागरत्ना पत्तार आणि अधिवक्ता मारुती कामण्णाचे यांनी प्रत्येकी 5,000 रुपयांची उत्स्फूर्त देणगी दिली आहे. या देणग्या बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आल्या. देणगी सुपूर्तीनंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये असोसिएशनचे इतर पदाधिकारी आणि सदस्यही उपस्थित होते. 150व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी वकील बांधवांकडून स्वयंस्फूर्तीने देणग्या दिल्या जात आहेत. या उपक्रमामुळे असोसिएशनच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याला बळ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. सालाबाद प्रमाणे चलवेनहट्टी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा उद्या रविवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी गणहोम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता गणहोमला सुरुवात होईल, तसेच सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. तरी भाविकांनी गणहोमला उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद ट्रॉफीचा वितरण सोहळा सायंकाळी प्रमुख पाहुणे व्हिजिलन्स खात्याचे उपायुक्त सागर देशपांडे व तुकाराम बँकेचे उपाध्यक्ष नारायण पाटील यांच्या शुभ हस्ते विजयी संघांना ट्रॉफी व सर्टिफिकेट्स देऊन गौरवण्यात आले. प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचा व मेजर ध्यानचंद ट्रॉफी यांचा हॉकी जगतातील इतिहास सांगितला. महाविद्यालय विद्यार्थी विभागामध्ये विजेता संगोळी रायण्णा कॉलेज व उपविजेता संघ आरपीडी महाविद्यालय, महाविद्यालयीन विद्यार्थिनी विभागात विजेत्या आरपीडी महाविद्यालय व उपविजेता जीएसएस कॉलेज, माध्यमिक विद्यालय विभागामध्ये विजेता एमव्ही भंडारी संघ व उपविजेता संघ दिशा इंग्लिश मीडियम स्कूल, माध्यमिक विद्यालय मुली विजेता संघ ताराराणी हायस्कूल खानापूर व उपविजेता संघ यांनी यावेळी सुमारे 25 मुला-मुलींच्या हॉकी संघांनी मेजर ध्यानचंद ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला होता. हॉकी बेळगाव संघटना, बेळगाव जिल्हा युवा सक्षमीकरण व क्रीडा खाते आणि गट शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिन शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या अंतिम टप्प्यामध्ये गणरायाच्या विसर्जनासाठी शहरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. भाविकांनी भक्तिभावाने पूजा केलेल्या बाप्पांना जल्लोषात निरोप देण्यासाठी बेळगाव महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. शहरातील जक्कीनहोंड तलावासह विविध ठिकाणी कृत्रिम निर्माल्य कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांनी तसेच नागरिकांनी निर्माल्य व पूजेचे साहित्य थेट जलस्रोतात न टाकता या कुंडांचा वापर करावा असे आवाहन नगरसेवक नितीन जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी सजावट, वाद्य, ढोल ताशा यांचं आयोजन करताना पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेशही यावेळी दिला जात आहे. महापालिकेच्या वतीने घरगुती व सार्वजनिक बाप्पांच्या विसर्जनासाठी विशेष कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली आहे. प्रशासनाने भाविकांना शांतता, सुरक्षितता आणि स्वच्छतेचे पालन करत उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तरुण भारत न्यूज या डिजिटल माध्यमाद्वारे बेळगावकरांना एक आनंदाची बातमी. शहरातील विविध प्रमुख गल्ल्या आणि उपनगरातील सार्वजनिक मंडळांनी सजवलेले गणपती आणि मंडपांचे डेकोरेशन यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले असून हे व्हिडिओ दर्शन आता घर बसल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. या विशेष उपक्रमाची सुरुवात आज शनिवार दिनांक 30 ऑगस्ट पासून करण्यात आली असून 5 सप्टेंबरपर्यंत हे व्हिडिओ तरुण भारत न्यूज या युट्यूब तसेच तरुण भारत न्यूज बेळगाव पेजवर प्रसारित केले जाणार आहेत. गणेश भक्तांनी या डिजिटल गणेश दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन तरुण भारत डिजिटल मीडियाद्वारे करण्यात आलं आहे. गर्दी आणि वाहतुकीची अडचण टाळून घर बसल्या गणरायाचं दर्शन घेण्याची ही एक अनोखी संधी ठरणार आहे. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.